नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला भेटायला आल्या आहेत जयंती गाडगे. ह्या पुण्यात उन्मेष फाउंडेशन ही संस्था डाऊन सिंड्रोम झालेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी चालवतात. डाऊन सिंड्रोम ही एक जेनेटिक कंडिशन असते. जेव्हा गर्भ आईच्या पोटात आकार घेत असतो तेव्हा 21 गुणसूत्रांच्या म्हणजे क्रोमोसोम्सच्या जोड्या असणं त्याच्या शरीरात अपेक्षित असतं. पण कधीकधी बाळ जन्माला येताना अधिक गुणसूत्र घेऊन जन्माला येतं आणि म्हणून त्याची वाढ शारीरिक आणि मानसिकही इतर बाळांच्या तुलनेत थोडी उशिरा होते. म्हणजे त्याचं हसणं, बघणं, बोलणं, उठून उभं राहणं हे इतर मुलांच्या तुलनेत थोडं उशिरा होतं. त्यासाठी मग अनेक डॉक्टरांची मदत घ्यावी लागते, थेरपिस्टची मदत घ्यावी लागते. शिवाय ही बाळं दिसायलाही इतर मुलांपेक्षा वेगळी असतात. त्यांच्या डोक्याचा आकार, त्यांच्या डोळ्याचा आकार, जीवणी ही इतर मुलांपेक्षा वेगळी असते आणि अशा मुलांना वाढवायला खूपच लक्ष द्यावं लागतं. जयंतीबद्दल सांगायचं म्हणजे तिच्या मुलाला डाऊन सिंड्रोम आहे. जयंतीचं मला कौतुक अशासाठी वाटतं की तिच्या मुलाला डाऊन सिंड्रोम आहे हे कळल्यावर चार चौघींसारखं आयुष्य जगणारी जयंती तिच्या चाकोरीबद्ध आयुष्यातनं बाहेर पडून एका खडतर वाटेवर प्रवास करायला सुरुवात करती झाली. पण स्वतः प्रवास करत असताना इतर डाऊन सिंड्रोम झालेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे असं तिच्या मनाने घेतलं आणि तिने तिची उन्मेष फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. जयंती, चाकोरी बाहेरील चार चौघी या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे. खूप धन्यवाद. मला सांग जयंती, अगं तूच स्वतः इतक्या कठीण परिस्थितीतून प्रवास करत होतीस आणि तुला इतर मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी काही करावं असं का वाटलं? आम्ही ज्या काळात हा पालक म्हणून प्रवास सुरू केला, स्वतः विशेष पालक म्हणून, तर त्यावेळेला आम्हाला जो सपोर्ट हवा, जो आधार हवा, मानसिक, भावनिक, अशा मुलांना वाढवताना काय छोट्या छोट्या गोष्टी उपयोगी पडू शकतात, टिप्स ज्याला आपण म्हणू. वैद्यकीय सल्ला तर डॉक्टर देतच असतात, पण तिथे आम्हाला काही मिळत नव्हतं तशा प्रकारचं. आणि मग मुलाच्या थेरपी सुरू झाल्यानंतर मग आम्हाला इतर आया अशा भेटायला लागल्या आणि म्हणजे ज्यांची मुलं पण डाऊन सिंड्रोम असलेली होती. कोणाची थोडी लहान होती, कोणाची थोडी मोठी होती. आणि मग आम्ही आया हळूहळू मैत्रिणी झालो आणि देवाणघेवाण सुरू झाली, चर्चा सुरू झाली की काय कसं होतंय, काय नाही, कोणाला काय अडचण येते, कोण काय करतं आहे वगैरे, कोण कुठल्या थेरपिस्टकडे जात आहे. आणि मग खूप प्रश्नांची त्याच्यातनं उकल होती असं आम्हाला जाणवायला लागलं. आणि पहिल्या दीड वर्षात जो एक मानसिक धक्का बसलेला असतो, असं मूल जन्माला आल्यानंतर जो शॉक, डिनायल, ॲक्सेप्टन्स, ह्या सगळ्या टप्प्यांमधनं जाताना जे खडतर टप्पे ओलांडायला लागलेले असतात आणि त्यावेळेला कोणाचा, आपण जे म्हणतो ज्याला सेलिंग इन द सेम बोट, असं कोणी आमच्याबरोबर नव्हतं. ते आम्ही थोड्या उशिरा भेटलो एकमेकींना आणि म्हणून मग असा विचार आला मनामध्ये की आपण ज्याच्यातनं गेलो त्या अवघड परिस्थितीतनं इतर पालकांना जायला लागू नये. सो बाळ जन्माला आल्यावर आणि डायग्नोसिस झाल्यावर जर बाळाला लवकरात लवकर असा सपोर्ट ग्रुप मिळाला की जिथे ते मन मोकळं करू शकतील किंवा कुठल्या थेरपीज केल्या पाहिजे, कुठल्या तज्ज्ञांना दाखवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किंवा छोट्या छोट्या टिप्स की ह्या मुलांची जीवणी लहान असते तर जीभ त्यामुळे थोडीशी लांब वाटते, त्यामुळे बऱ्याचदा अशी जीभ काढलेली असते तर खूप प्रश्न पडायचा की हे बाळ असं का जीभ ठेवतंय, किंवा झोपेत खूप रात्री ही मुलं उठतात अजूनही, म्हणजे मोठी असलेली पण मुलं आम्ही ह्या ऑब्झर्व करतो, तर हे असं का करतात, किंवा त्यांच्या खाण्याच्या टिपिकल सवयी किंवा स्वभावातले टिपिकल काही गोष्टी असतात. तर ह्या खूप गोष्टींचा उलगडा हा एकमेकींना विचारांची देवाणघेवाण करण्यातनं होतो. हे काही वेळेला मेडिकल तज्ज्ञ पण मार्गदर्शन करू शकत नाहीत, कारण ते डे टू डे ह्या मुलांबरोबर नसतात. त्यामुळे तर मग म्हणून असं आमच्या डोक्यात आलं की आपण असा सपोर्ट ग्रुप सुरू करूया. तर मग 2014 आम्ही व्हॉट्सॲपचा आधार घ्यायचं ठरवलं. तेव्हा नवीन होतं व्हॉट्सॲप आणि प्रत्यक्ष भेटी शक्य होत नव्हत्या, कारण प्रत्येकच जण आपापल्या मुलाला घेऊन थेरपीला पळणं, ट्रीटमेंट्सना पळणं हे चालू होतं.
त्यामुळे मग आम्ही एक दिवस व्हॉट्सॲपवरती हा सपोर्ट ग्रुप सुरू केला आणि सुरुवातीला आम्ही अक्षरशः 7 आया फक्त या ग्रुपमध्ये होतो. आज तिथे 200-250 कुटुंब आहेत, 200-250 मेंबर आहेत आणि पुण्यातले आहेत, पुण्याबाहेरचे आहेत. असा हा प्रवास सुरू झाला आणि मग वेगवेगळी सत्र आयोजित करणं वगैरे असं सुरू झालं. मार्गदर्शनपर सत्र, थेरपिस्टना बोलवून म्हणा किंवा असं काही, कधी गेट टुगेदर्स, मुलांचे टॅलेंट शोज, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स वगैरे असं काय काय बरीच वर्ष आम्ही करत गेलो. आणि मग असं लक्षात आलं की तुम्हाला जर ठोस काही काम करायचं असेल, संघटनात्मक काही काम करायचं असेल आणि समाजाकडून पण ॲक्सेप्टन्स मिळवायचा असेल, मदत मिळवायची असेल, काही अस्तित्व निर्माण करायचं असेल आणि ह्या मुलांच्या क्षमता, त्यांच्या गरजा, अडचणी हे सगळं समाजापर्यंत पोचवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी नाव पाहिजे. तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पेरेंट म्हणून किंवा इंडिव्हिज्युअल व्हॉलंटियर म्हणून समाजाकडे जाऊन काही मागू शकत नाही किंवा काही सांगू, कोणी तुमच्यावर तसा विश्वास ठेवणार नाही की आपण यांना मदत केली तर ती कुठे पोचेल. प्रत्येक मदत करणाऱ्याला सुद्धा ही गॅरंटी हवी असते की ही योग्य ठिकाणी पोचतेय की नाही. तर म्हणून मग हा संस्था सुरू करण्याचा विचार मनात बळ धरत गेला आणि मग आम्ही मागच्या वर्षी 2022च्या डिसेंबरमध्ये उन्मेष ही संस्था सुरू केली. आता ह्या ग्रुपतर्फे तुम्ही नक्की काय काम करताय सांग बरं. आम्ही ही 2022मध्ये सेक्शन 8 NGO कंपनी स्थापन केली. म्हणजे ती प्रॉपर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या अंडर सेक्शन 8 NGO कंपनी कागदपत्र तरतूद करून सगळी फॉर्मली कंपनी, त्याचं तत्व हे नॉन प्रॉफिट असतं, फक्त ते चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडर येत नाही, ते कंपनीजच्या अंडर येतं आणि त्याचे कायदे कानून नियम पण अतिशय कडक असतात. सो तुमच्या कामाचं प्रिन्सिपल तिथेच एकतर फिक्स होतं की तुम्हाला फक्त भल्यासाठी काम करायचं आहे, फायद्यासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी नाही. सो आम्ही ह्याच्या अंडर मुलांसाठी असं काम करतो की मार्गदर्शनपर सत्र तर नेहमीप्रमाणे करतोच, मुलांच्या व्होकेशनल स्किल्स बिल्ड करण्यासाठी काम करतो. साधारणपणे शाळेच्या वयाचे काही टप्पे मुलांचे झाले की पालकांना ही चिंता भेडसवायला लागते की आता मूल 15चं झालं, 16चं झालं, आता शिक्षणात फारसं पुढे जात नाही आहे किंवा 10वीकडे जात नाही आहे किंवा कॉलेजला जात नाही आहे किंवा स्पेशल स्कूलमध्ये पण एक प्लॅटो आलेला आहे त्याच्या शिक्षणामध्ये. तर व्यावसायिक शिक्षणाचं काय, त्याच्या व्यावसायिक रिहॅबिलिटेशनचं काय किंवा ह्याला काय शिकवू आपण. रेग्युलर किंवा न्यूरोटिपिकल मुलं जी म्हणतो, नॉर्मल मुलं, तर त्यांच्या आपण ॲप्टिट्यूड टेस्ट करतो, ह्यांच्या ॲप्टिट्यूड टेस्ट पण कुठे अवेलेबल नसतात. मग ट्रायल अँड एरर इज द ओनली वे आउट की त्यांना हे शिकवून बघा, त्यांना ते शिकवून बघा, बेकिंग शिकवून बघा, कुकिंग शिकवून बघा, आर्ट अँड क्राफ्टच्या गोष्टी शिकवून बघा किंवा वस्तू बनवायला शिकवून बघा. आणि बहुतेक वेळेला होतं काय की विशेष शाळा तुम्ही बघा किंवा संस्था बघा, तर तिथे दिवाळी किंवा सीझनल बेसिसवर खूप गोष्टींचं काम चालतं. पणत्या रंगवणं फॉर एक्झाम्पल, ते चांगलं तर आहेच आहे, कारण ज्यांची स्किल लेवल तिथपर्यंतच आहे त्यांना त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. पण ज्यांची स्किल लेवल पुढे जाऊ शकते, ज्यांची स्किल्स वाढू शकतात, डेव्हलप केली जाऊ शकतात, त्या मुलांनी काय करावं, त्यांनी कुठले व्यवसाय निवडावेत किंवा त्यांना ह्या संधी कुठे मिळतील. सरकारच्या GR प्रमाणे बरेच व्यावसायिक ह्याच्यामध्ये हल्ली इन्क्लुजन वगैरे कंपन्यांमध्ये आलंय, पण तिथे फिजिकल डिसॅबिलिटीला जास्त प्राधान्य दिलं जातं किंवा कर्णबधीर, मूकबधीर, पेट्रोल पंपावर किंवा मॉल्समध्ये आपण बघतो. इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी असलेल्या मुलांना तिथे पण अजून अडखळायला होतं. मग त्यांच्यासाठी काय आणि कोण काम करणार. म्हणून आम्ही असा विचार केला की व्होकेशनल स्किल बिल्डिंगवर आपण जोर द्यावा. मग आम्ही वेगवेगळी वर्कशॉप्स त्याच्या अंडर कंडक्ट करतो. मग आम्ही बरीच बेकिंग वर्कशॉप्स कंडक्ट केली. आता इतक्या वर्कशॉप्स नंतर 2 मुलं रेग्युलर बेसिसवर बेकिंग शिकायला जात आहेत. मुलांचं टॅलेंट सगळ्यांच्या समोर यावं म्हणून टॅलेंट शो असतील म्हणा, ते आम्ही करतो की डान्स करतात, गायन करतात, वादन करतात, ड्रॉइंग करतात. तर हे पण सगळ्या समाजासमोर आलं पाहिजे. प्रबोधन, समाजाला अवेअरनेस क्रिएट होणं की ही डिसॅबिलिटी म्हणजे काय, ह्यांच्यात क्षमता पण आहेत, ह्यांना काही अडचणी पण आहेत. तुम्ही सर्वांगीणरित्या जर त्यांना समजावून घेतलं तर सामावून पण घेऊ शकाल. सो त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू आहे आणि त्या दृष्टीने जे काय आवश्यक आहेत ते सगळे प्रयत्न चालू आहेत. की डाऊन सिंड्रोम असलेली मुलं आणि त्यांचे पालक जेव्हा तुझ्या उन्मेष फाउंडेशनमध्ये येतात तेव्हा त्यांचा मनापासून काही इनपुट असतो का, की तू सांगितलं तर ते फॉलो करतात बस, तितकंच ते सीमित असतं? दोन्ही प्रकारे असतं. म्हणजे मी अगदी खूप आनंदाने सांगू इच्छिते की आमचं छान टीमवर्क असतं. कारण पालकांचा आणि मुलांचा सहभाग आल्याशिवाय हे काही पुढे जाणं शक्यच नाही काम.
त्यामुळे पालकांचाही सहभाग असतो, मुलांचंही पार्टिसिपेशन असतं. आम्ही गेलं वर्षभर भरपूर ॲक्टिव्हिटीज, वर्कशॉप आणि असं काय काय व्होकेशनल ॲक्टिव्हिटीज, टॅलेंट शो असं भरपूर कंडक्ट केलेलं आहे. तुमच्या संस्थेमार्फत तुम्ही अशा मुलांसाठी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज सुरू केल्या आहेत, त्यांना तुम्ही शिकवता, त्यांच्याकडून करून घेता. मला सांग की ही जी डाऊन सिंड्रोम झालेली मुलं असतात त्यांची म्हणजे कुठल्या पातळीपर्यंत प्रगती होऊ शकते ग? भरपूर प्रगती होऊ शकते. तुम्ही जर लहानपणापासून त्यांच्या स्किल्सवरती काम केलं असेल पालक म्हणून आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे पुढे गेला असाल, मोटर स्किल्स डेव्हलप केली असतील, त्यांच्या ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंगवर तुम्ही काम केलं असेल, म्हणजे आपलं इंडिपेंडंटली सगळं करू शकणं, तर ही मुलं पुढे अकॅडमिकली पण छान पुढे जाऊ शकतात. ग्रॅज्युएशनपर्यंत काही मुलं गेल्याची उदाहरणं आहेत, 10वी-12वीपर्यंत गेल्याची उदाहरणं आहेत. कथकच्या परीक्षा, भरतनाट्यमच्या परीक्षा, तबल्याच्या परीक्षा, असं गायन वादन पण शिकलेली आहेत ही मुलं. स्विमिंगच्या लेवल्स त्यांनी केलेल्या आहेत. पॅरालिम्पिकमध्ये मेडल्स मिळालेली मुलं आहेत. प्रोफेशनली बेकिंग करणारी, सोप्स बनवणारी, कुकिंग करणारी, शेफ म्हणून काम करणारी अशी भरपूर मुलं इन्स्पिरेशनल स्टोरीज पण आमच्या ग्रुपमध्ये आहेत. भारतभरातल्या ग्रुपमधनं पण आम्ही अशा स्टोरीज भरपूर वाचतो. म्हणजे हातापायाच्या मुवमेंट्स, मोटर कोऑर्डिनेशन ह्यामध्ये त्या मुलांना जास्ती प्रॉब्लेम नसतो असं का? हे डेव्हलप करावं लागतं. म्हणजे फिजिओथेरपी का करावी लागते ह्या मुलांची? तर जेव्हा न्यूरोटिपिकल मूल असतं किंवा माणूस असतं, त्याच्या मसल्सना मेंदूकडनं इन्स्ट्रक्शन आल्यावर ते त्या हालचाली करतं. रांगणं, पालथं पडणं, वळणं, चालणं, उठणं, बसणं. पण डाऊन सिंड्रोमच्या मुलांना पर्टिक्युलरली हायपोटोनिया असतो, लो मसल टोन असतो जन्मताच. हे त्यांच्या जेनेटिक कंडिशनचं एक मॅनिफेस्टेशन आहे. ज्या वेगवेगळ्या व्याधी त्यांना असू शकतात त्यातला हा एक प्रकार आहे की त्यांना हायपोटोनिया असतो, सगळ्यांनाच असतो. सो फिजिओथेरपी ही मोस्टली सगळी डाऊन्सची मुलं घेतात सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आयुष्याच्या. त्यामुळे मग मसल्सना आपण ते ज्ञान देतो की तुम्हाला ही हालचाल करायची आहे. त्यामुळे पेन धरणं, पिन्सर ग्रिप ज्याला म्हणतात, पेन किंवा पेन्सिल, क्रेयॉन पकडता येणं, ते लिहिणं. जर खांदे स्ट्रॉंग त्यांचे बनले असतील तर ते लिहितील पण चांगलं, कारण हे सगळं कनेक्टेड आहे. सो हे जर तुम्ही पालक म्हणून थेरपिस्टकडनं शिकलात, थेरपीज कन्सिस्टंटली केल्यात बाळांच्या लहानपणापासून, गिव्हअप करणं नाही किंवा 2 महिने गेलोय काही फरक पडत नाही म्हणून सोडून दिलं, असं करून चालत नाही. स्पीच असेल, स्पीच आलं मुलांना तरी क्लॅरिटी काही वेळेला कमी जास्त असते. कोणी कोणी मुलं खूप छान बोलू शकतात, कोणी कोणी मुलांची क्लॅरिटी कमी असते स्पीचची, ती जवळच्या माणसांना कळते. नवखं माणूस त्यांच्याशी बोलायला गेलं तर तो काय बोलतो हे पटकन कळणार नाही, असं पण होऊ शकतं. पण ते बोलू शकतात, ते सगळ्या भाषा पण बोलू शकतात, हिंदी, मराठी, इंग्लिश, मल्टीलिंग्वल पण ही मुलं होऊ शकतात. शाळेचा अभ्यास करू शकतात. पण शाळेत जाणं, टॉयलेट ट्रेनिंग होणं, स्वतः कपडे घालता येणं, जेवता येणं, डबा उघडून तो खाता येणं, शाळेच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेता येणं, याच्यासाठी मोटर स्किल्स डेव्हलप होणं, कॉग्निशन डेव्हलप होणं, त्याच्यासाठी तुम्ही त्याला लहानपणापासून किती एक्सपोजर द्याल, किती थेरपी कन्सिस्टंटली कराल, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यावर मग त्यांची ही पुढची सगळी प्रगती बिल्ड होते. जयंती, अशा मुलांची मग काय वैशिष्ट्य असतात ग? कारण तुम्ही त्यांना इतक्या गोष्टी शिकवतायत, त्या आत्मसात करतायत, काय वैशिष्ट्य? ही मुलं डाऊन सिंड्रोमची अतिशय पर्टिक्युलर असतात. एकदा त्यांना एक गोष्ट शिकवली की ते कधी ती विसरत नाहीत. ही वस्तू इथे ठेवायची किंवा आपली रोज शाळेची तयारी करायची, आपल्या अमुक एक ॲक्टिव्हिटीला क्लासला जायची तयारी करायची, किंवा आम्ही या मुलांना मोटर स्किल्स डेव्हलप करण्यासाठी भाज्या निवडायला शिकवतो. पालेभाज्या निवडणं, मटारच्या दिवसांमध्ये मटारच्या शेंगा सोलणं, किंवा कोथिंबीर आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत, हे सगळं ती मुलं, लसूण सोलणं, हे सगळं शिकवलं जातं मोटर स्किल्स डेव्हलप करण्यासाठी. पण एकदा ही स्किल्स शिकवली की ही मुलं कधीच विसरत नाहीत. किंवा रिपिटेटिव्ह जॉब्स हे खूप छान करू शकतात, मन लावून करतात आणि कंटाळा नसतो, कामचुकारपणा नसतो. अतिशय प्रेमळ, लाघवी, एकदा भेटलेल्या माणसाला ते शक्यतो परत विसरत नाहीत, जीव लावतात. शाळेतनं आले की आपलं जागेवर सगळं ठेवणं, दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवणं, म्हणजे हे अतिशय पर्टिक्युलरपणाने ही मुलं सगळं करत असतात. त्यामुळे अँड दे आर एक्स्ट्रीमली लव्हिंग, खूप प्रेमळ मुलं असतात ही, अतिशय अफेक्शनेट. म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षाही ही मुलं अगदी शिस्तीत आयुष्य जगतात. अतिशय शिस्तीत.
म्हणजे स्पेशल एज्युकेशनच्या भाषेत, रेमेडियल टीचिंगच्या भाषेत आम्ही जे थेरपिस्टकडनं शिकलो सुरुवातीच्या वर्षांमध्ये, की ह्यांना एररलेस टीचिंग केलं पाहिजे. कुठल्याही स्पेशल नीड्स मुलांना एररलेस टीचिंग केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, त्यांना जर तुम्हाला नीट बसायची सवय लावायची आहे, हे आम्हाला आमच्या थेरपिस्टनी सांगितलेलं मला अजून आठवतंय, की कसंही सोफ्यावर बसलंय, पाय पसरून इकडे तंगड्या तिकडे तंगड्या असं करून बसलंय, असं न बसता मुलांनी व्यवस्थित पाय खाली सोडून व्यवस्थित बसलं पाहिजे. दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर मूल आपल्याला वेडवाकडं वागायला नकोय. जेव्हा आपली नॉर्मल मुलं असतात, न्यूरोटिपिकल मुलं असतात, सुरुवातीला ती पण कशीही वागतात, बसतात, जाऊ दे ग लहान मुलं आहे काही नाही, पण ती जशी मोठी होतात तशा सोशल एटिकेट्स, सोशल ॲप्रोप्रिएट बिहेवियरच्या नॉर्म्स त्यांना कळायला लागतात. पण हे स्पेशल नीड्स मुलांना कळतीलच असं नाही. मग तुम्ही जर त्यांना शिकवतानाच परफेक्ट शिकवलं, की दारातनं आत आलं की ह्या 2 तुझ्या चपलांचा जोड इथेच काढून ठेवायचा आहे, वेगळीकडे नाही, किंवा असा फेकायचा नाहीये, किंवा आपल्या घरात पण तू सोफ्यावर नीटच बसायचंस, तर ते कुठेही गेल्यावर मोठं झाल्यानंतर नीटच बसणार आहे मूल. सो एररलेस टीचिंग. सो तुम्ही शिकवताना परफेक्ट शिकवा, त्याच्यानंतर ते मूल कधीही चुकणार नाहीये आणि तुम्हाला त्याला परत ती पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी कधीही शिकवायला लागणार नाहीये. तुझं बोलणं ऐकताना माझ्या मनात काय आलं सांगू, हे जे तुम्ही डाऊन सिंड्रोमच्या मुलांसाठी करता एररलेस टीचिंग, हे प्रत्येक पालकांनी आपल्या नॉर्मल मुलांसाठी जरी केलं ना एररलेस टीचिंग, तर त्याचा खूप फायदा होईल. खूप फायदा. म्हणजे ह्या ओघानेच मी हे सांगू इच्छिते की लोकांना असे खूप प्रश्न पडतात की तुम्हाला एक विशेष मूल आहे म्हणजे तुमचं आयुष्य काय, म्हणजे आता ना म्हणजे काय राहिलं असं वगैरे. पण ह्या मुलांच्या अनुषंगाने आम्ही इतक्या अशा गोष्टी शिकलोय. दे हॅव मेड अस बेटर पेरेंट्स फॉर आवर टिपिकल चिल्ड्रन. म्हणजे माझ्या मोठ्या मुलीला आणि तिचे प्रश्न हाताळताना मला मी हे जे शिकत गेले आणि पालक म्हणून घडत गेले त्याचा मला इतका फायदा झालाय. अदरवाईज आय वुड हॅव बीन अ चाकोरीमधली आई, की इतकेच मार्क पडले पाहिजेत, असंच झालं पाहिजे. पण मग मी ती चाकोरी बाहेरची झाली. वा. जयंती, आजचं जग खूप टेक्नोसॅव्ही झालेलं आहे. अशा मुलांना टेक्नॉलॉजी शिकवण्याचा प्रयत्न केला तर ते आत्मसात करतात? अगदी नक्की करू शकतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की प्रत्येक मुलात काही ना काही प्रकारचा इंटेलिजन्स असतो, तो टॅप करता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी आधी म्हटलं तसं ट्रायल अँड एरर, त्यांना एक्सपोजर दिलं पाहिजे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी. आणि आज ही सगळीच मुलं मोबाईल हँडल करतात, मेसेज टाईप करू शकतात, व्हॉट्सॲप चॅट, व्हिडिओ कॉल करू शकतात, नॉर्मल फोन्स पण ते करू शकतात मोबाईलवरनं, लॅपटॉप हँडल करू शकतात, टचस्क्रीन रिलेटेड जिथे कुठे ॲक्टिव्हिटीज असतात त्या पण छान हँडल करू शकतात. बऱ्याचशा स्पेशल स्कूल्समधनं त्यांना कॉम्प्युटरचं एक्सपोजर दिलं जातं. काही मोठ्या सरकारी संस्थांमधनं पण त्यांच्यासाठी कॉम्प्युटरचे कोर्सेस चालवले जातात. पण त्याच वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक मुलात प्रत्येक स्किल हे असेलच असं नाही. एका हाताची 5 बोटं कधीच सारखी नसतात. 2 भावंडं पण सेम शिक्षण घेतीलच किंवा सेम लेवलला जातीलच असं नाही. त्यामुळे आपल्याला हे भान ठेवलं पाहिजे की प्रत्येक मुलाचं स्किल वेगळं असेल आणि त्याला त्याप्रमाणे तुम्ही एक्सपोजर दिलं पाहिजे. ट्राय करून बघा. जर नाही जमलं तर यू कॅन ट्राय सम डिफरंट ॲक्टिव्हिटी. किंवा एक मूल कॉम्प्युटरमध्ये चांगलं असेल, एक बेकिंगमध्ये चांगलं असेल, एक कुकिंगमध्ये चांगलं असेल, पण टेक्नॉलॉजिकली ही मुलं बरीच सॅव्ही असतात. डेफिनेटली. दुसरं एक विचारायचं मला असं होतं की आता एक नॉर्मल मूल जर असेल आणि त्याच्या हातात असा फोन दिला तर त्याला त्या फोनचा चाळाच लागतो. तसं तर ह्यांच्या बाबतीत होत नाही ना? अगदीच होऊ शकतं. म्हणजे काही वेळेला काय होतं, बऱ्याचदा असं आम्ही पाहिलंय पालकांचं की विशेष मुलांच्या बाबतीत तर अगदी होतं की आपल्याला एखाद्या फॅमिली फंक्शनला जायचं आहे आणि त्या मुलाचा पेशन्स नाही राहणार आहे एवढा वेळ, पालकांना जाणं भाग आहे. मग काही वेळेला त्या मुलाच्या हातात फोन दिला जातो, त्याच्यातनं पण हे ॲडिक्शनकडे सुद्धा जाऊ शकतं. सो आपल्याला हे पण भान ठेवलं पाहिजे की विशेष मुलं ही विशेष कधी आहेत तर त्यांच्या विशेष गरजांपुरती आहेत. त्यांना अदरवाईज तुम्ही नॉर्मल मूल म्हणून वाढवलं पाहिजे, न्यूरोटिपिकल मूल म्हणून वाढवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी येणारी शिस्त पण तशीच लावायला बघितली पाहिजे. सो त्यांना उठण्याच्या वेळा, सवयी, किंवा तुम्ही फोन किती बघा किंवा गॅजेट्सवर किती तुम्ही अडका, मग तुम्ही एक्सरसाइज करताय की नाही, तुम्ही व्यवस्थित खाताय की नाही,
तुम्ही शाळेत वेळेवर जाताय की नाही, की आज हे मूल झोपलं म्हणून मी त्याला उठवलंच नाही आणि मग ते शाळेतच नाही गेलं, असा बेशिस्तपणा नाही. मग हा गॅजेट्सचा भाग पण त्याच्यातच आला, की ही शिस्त तुम्ही जशी नॉर्मल मुलांना लावू इच्छित असाल तशीच ह्या मुलांना पण लावली पाहिजे, की नो मोर गॅजेट टाईम किंवा लिमिटेड गॅजेट टाईम. यू कॅन यूज इट लाईक अ रिवॉर्ड. त्यांच्याकडनं जर तुम्हाला एखाद्या काही ॲक्टिव्हिटी करून घ्यायची असेल, त्यांना थोडंसं लालूच दाखवून त्यांच्याकडनं ते काम काढून घ्यायचं असेल, तर अशा वेळेला तुम्ही त्यांची फेवरेट गोष्ट म्हणून ते रिवॉर्ड म्हणून वापरू शकता. पॉझिटिव्ह करू शकता तुम्ही ते रिवॉर्ड त्यांच्यासाठी. तशा प्रकारे नक्कीच. जेव्हा तू स्वतः मार्गदर्शन करत असतेस, काउन्सिलिंग करत असतेस, तेव्हा तू कुठल्या मुद्द्यांवर भर देतेस? अनेक मुद्दे येतात. जे पालक येतात समस्या घेऊन, त्यांचं मूल काय वयाचं आहे आणि काय वाढीच्या टप्प्यावर आहे त्याच्यावर पण हे मुद्दे अवलंबून असतात. पहिला मुद्दा असतो तो स्वीकाराचा असतो. तिथूनच खरं तर सुरुवात होते, की काही वेळेला नातेवाईक स्वीकारत नसतात, म्हणजे इमिजिएट फॅमिली. काही वेळेला आई वडिलांनाच ते मूल स्वीकारायला खूप जड गेलेलं असतं. काही वेळेला पालकांना, पर्टिक्युलरली आयांच्या बाबतीत हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा असतो. असं मूल पोटात वाढवलेलं असतं आणि मग जेव्हा हा डायग्नोसिस येतो तेव्हा प्रचंड धक्का बसतो. तर बऱ्याचदा डिप्रेशन येतं अशा वेळेला आयांना, आणि मग डिप्रेशनची ट्रीटमेंट पण काही वेळेला त्यांना घ्यावी लागू शकते. सो त्याच्यातनं बाहेर पडून मग पुढचे निर्णय घेणं, आणि प्रत्येक टप्प्यावर वाढीच्या मग शाळेचा निर्णय घेणं आहे, थेरपीचा निर्णय घेणं आहे, मुलाला कशाची गरज आहे, कुठे जावं, ह्याच्यासाठीचे वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये मग येऊ शकतात काउन्सिलिंगमध्ये. आणि त्याच वेळेला मी असं म्हणेन की जेव्हा हा डायग्नोसिस येतो, म्हणजे व्हेरी रेअरली द डायग्नोसिस कम्स बिफोर बर्थ. चुकून जेव्हा केव्हा बिफोर बर्थ हा डायग्नोसिस येतो तेव्हा पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला असतो की हे मूल अबॉर्ट करा, पर्टिक्युलरली डाऊन सिंड्रोमच्या बाबतीत. कारण पुढे ह्याच्याबरोबरचं आयुष्य अवघड आहे असा एक सर्वदूर त्याचा समज एक सर्वसाधारणपणे पसरलेला आहे. तर आमची धडपड हीच आहे की हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की ह्या मुलांबरोबर पण आपण क्वालिटी आयुष्य जगू शकतो आणि त्यांचं आयुष्य पण क्वालिटी आयुष्य असू शकतं. आपण करू शकतो, आपण हे त्यांना देऊ शकतो. अर्थात मी असं म्हणणार नाही दिस इज एव्हरीबडीज कप ऑफ टी. गेंड्याची कातडी करावी लागते, खूप गोष्टी ऐकाव्या लागतात, पण त्या सगळ्यातनं तुम्ही जाऊ शकता आणि ही मुलं छान वाढवू शकता. सो हे समाजापर्यंत पोचवणं, त्याच्यासाठी आईवडिलांचं काउन्सिलिंग, नातेवाईकांचं काउन्सिलिंग, त्यांना वेगवेगळ्या टप्प्यावरती प्युबर्टी रिलेटेड असेल, शाळा रिलेटेड असेल, थेरपी रिलेटेड असेल, डे टू डे आयुष्यातल्या त्यांच्या सवयींचे प्रॉब्लेम असतील, बिहेवियरल इश्यूज असतील, हार्मोन रिलेटेड इश्यूज असतील, जे काही असेल त्याला योग्य तज्ज्ञाकडे वाट दाखवणं. आम्ही कोणी डॉक्टर नाही आहोत, आम्ही पालक आहोत, आम्ही अनुभवातनं काउन्सिलिंगकडे गेलो आहोत. त्यामुळे त्या तज्ज्ञाकडे त्यांना योग्य ठिकाणी पोचतं करणं, जिथे त्यांना खरं आणि योग्य मार्गदर्शन मिळेल, हे आमचं काम. पण एक अशा मुलाची आई म्हणून आणि एका अशा संस्थेची संस्थापिका म्हणून तुला समाजात काय काय अनुभव येतात? अनेक वेगवेगळ्या प्रकारचे. जसं मी आत्ता म्हटलं तसं पहिलं म्हणजे गेंड्याची कातडी निर्माण करायला पाहिजे. कारण पर्टिक्युलरली डाऊन सिंड्रोमची मुलं ही दिसायलाच वेगळी दिसतात जन्मता. त्यामुळे तुम्ही ते मूल घेऊन कुठेही वावरलात तरी लोक तुमच्याकडे वळून बघतात, टक लावून बघतात. सिग्नलला असेल, दुकानात असेल, तिथपासून तुम्हाला त्या नजरांची सवय करून घ्यावी लागते. मग हे मूल खातच का नाही, हे मूल चालतच का नाही, हे नातेवाईक असतील, ओळखीपाळखीचे असतील, ह्या सगळ्यांकडनं ऐकायला लागतं की मग हा शाळेतच जात नाही का, मग हा असंच करत नाही का, हा अजून स्वतःचे कपडेच घालत नाही का, हा हे कधी करणार, तो ते कधी करणार. अनेक प्रश्नांना आणि चौकशांना सामोरं जायला लागतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन लोकांनी हे जाणून घेतलं पाहिजे की त्याच्या पाठीमागे केवढी मेहनत आहे प्रत्येक टप्पा तो गाठण्यासाठी. आणि असं करता करताच मला इतर डिसॅबिलिटीचे पण पालक जे भेटले माझ्या या प्रवासामध्ये पालक म्हणून, तर तेही मला मग म्हणायला लागले की तू फक्त डाऊन सिंड्रोमसाठी का काम करतेस, तू आमच्यासाठी पण का नाही करत काही. म्हणून मग जेव्हा उन्मेष संस्था सुरू केली तर तेव्हा मग मी असा निर्णय घेतला की मी डाऊन सिंड्रोमसाठी तर काम कंटिन्यू करणारच आहे. कारण ते माझं काय म्हणायचं त्याला, ब्रेन चाइल्ड म्हणा किंवा माझी पॅशन म्हणा किंवा एक लढा आहे तो आयुष्यभराचा. ॲट द सेम टाइम मी वेगवेगळ्या डिसॅबिलिटीची मुलं आणि पालकांसाठी सुद्धा काम सुरू केलं उन्मेषच्या. म्हणजे तू आम्हाला असं सांगतेस की फक्त चाकोरीबद्ध आयुष्य जगून हे सगळं साध्य होणार नाही, ही ठराविक चाकोरी मोडून बाहेर पडूनच हे सगळं. म्हणजे तुम्ही जर असा विचार केलात की माझं विशेष गरजा असलेलं मूल जर डॉक्टर नाही झालं
इंजिनियर नाही झालं तर मी जगाला तोंड नाही दाखवू शकणार, मी काय करू मग माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं, तर मग तुमचं खरंच काही खरं नाहीये. पण तुम्ही जर असा विचार केलात की ह्या मुलाबरोबर मी माणूस म्हणून मोठी होईन किंवा मोठा होईन, मी शिकत जाईन, जे काय गरज पडेल मला शिकायची ते मी या मुलाबरोबर शिकेन आणि मी पुढे जाईन, तर तुम्ही एक सुंदर आयुष्य घडवू शकता आणि तुम्ही एक सुंदर माणूस बनवू शकता. बरोबर. ॲट हार्ट. समाजात एकूण अशा मुलांबद्दल खूप गैरसमज असतात. अगदी, म्हणजे तुम्ही कुठल्याही विशेष पालकाशी, फक्त डाऊन सिंड्रोमच्या असं नव्हे, कुठल्याही विशेष गरजा असलेल्या मुलाच्या आईवडिलांशी तुम्ही जाऊन जर बोललात तर ते तुम्हाला इतकी उदाहरणं देऊ शकतील की हे तू प्रेग्नन्सीत औषधं घेतली नसशील, तू काहीतरी निष्काळजीपणा केला असशील म्हणूनच हे मुलं असं झालं. मग कोणीतरी मुलाकडच्या म्हणजे बाबाकडच्या जेनेटिक्सला दोष देईल, कोणी आईकडच्या जेनेटिक्सला दोष देईल आणि इतक्या प्रकारचे काय म्हणायचं त्याला टोमणे ऐकायला लागतात आईवडिलांना. आणि आईला सगळ्यात जास्त दूषणं मिळतात कारण तिने ते 9 महिने पोटात वाढवलेलं असतं. मग तू औषधं नीट घेतली नशील, तू काहीतरी वेडवाकडं खाल्लं असेल, तू चेकअपला गेली नसशील, मग तू त्या डॉक्टरवर केस कर, तू त्या रेडिओलॉजिस्टवर केस कर, असे खूप चित्रविचित्र सल्ले म्हणजे पालक हे व्यक्त पण नाही होऊ शकत कुठे असे दिले जातात. पण त्यानिमित्ताने मी हे सांगू इच्छिते आज की असं काहीही नसतं. व्हेरी रेअरली जेनेटिक अंश असतो की काही कंडिशन्स अशा असतात किंवा काही डिसॅबिलिटीज अशा असतात की जिथे जेनेटिकली इनहेरिट होतात. पण मोस्ट ऑफ द टाइम्स बहुतेक वेळेला हे ॲक्सिडेंटल कन्सेप्शनच्या वेळेला किंवा काही वेळेला जन्मता ऑक्सिजन पुरेसा न मिळाल्यामुळे अशा काही कंडिशन्स मुलांच्या झालेल्या असतात. त्याच्यामध्ये कोणालाही दोष देण्यात अर्थ नसतो. आणि मग होतं काय की आईवडिलांचं पण रिलेशन खराब होतं जेव्हा दोषारोप केले जातात, मनं दुखावली जातात. आणि हा काही कॉम्प्युटरचा प्रोग्राम नसतो ना, ते मूल जन्माला आलेलं आहे. यू कांट डिलीट इट, यू कांट अनडू इट. तर अशा वेळेला तुम्हाला ते मूल वाढवण्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे का त्या डॉक्टरवर केस कर, ह्याला पकड त्याला पकड, ह्याला जाऊन भांड त्याला जाऊन भांड, हे तुम्हाला करायचं आहे. महत्त्वाचं काय आहे तर अशा वेळेला इमिजिएट फॅमिली, नातेवाईक ह्या सगळ्यांनी, मी म्हणेन सोसायटीत राहणारे शेजारी, ज्यांच्याशी जीवाभावाचे संबंध असतील असे फॅमिली फ्रेंड्स, या सगळ्यांनी दे शुड रॅली अराउंड द पेरेंट्स की तुम्हाला लढायचं आहे ते तुम्हीच लढायची आहे ही लढाई, पण आम्ही आहोत. आणि जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे की ह्या मुलासोबतचं आयुष्य कसं आहे किंवा त्याचं थेरपीचं रुटीन आहे किंवा त्याची विशेष शाळा आहे, त्या शाळेचं वेगळं रुटीन आहे, वेगवेगळे रेमेडियल थेरपीज म्हणा किंवा ऑक्युपेशनल थेरपी असते, स्पीच थेरपी असते, फिजिओथेरपी असते. ह्या बऱ्याच थेरपीजना बऱ्याच मुलांना या जात राहावं लागतं बरीच वर्ष. अशा वेळेला नॉर्मल फॅमिलीसारखं ते सारखे आउटिंगला गेलेत, सारखे नातेवाईकांकडे सुट्टीला जाऊन राहिलेत किंवा सारखं गावाला जाता आलंय असं नाही करतायत. हे नातेवाईकांनी आणि इतरांनी समजून घेतलं पाहिजे कारण ही इन्व्हेस्टमेंट आहे त्या मुलाच्या प्रगतीतली. तो काळ जेव्हा आईवडील इतका कन्सिस्टंटली त्या थेरपीजना, त्या मुलाच्या ट्रीटमेंटना, कधी कोणाला सर्जरीजची पण गरज भासू शकते. सो अशा सगळ्या मग सर्जरी, रिकव्हरी, चेकअप्स, फॉलोअप्स ह्या सगळ्याला आणि थेरपीजना जेव्हा पालक कन्सिस्टंटली जातात, म्हणजे मला असं मनात आलं की हे सगळं जेव्हा पालक करतात तेव्हाच मूल पुढे मोठं होऊन पॅराऑलिम्पिकमध्ये भाग घेतं, स्विमिंग चॅम्पियन होतं. म्हणजे फक्त देव देव नवस करून सुटणारी ही समस्या नाही. अगदी नाही. कारण कुठल्याही देवाच्या कोपामुळे हे होत नाही किंवा कुठल्याही देवाला तुम्ही नवस बोलल्याने ते मूल चालणार नसतं, पाऊल टाकणार नसतं. पुष्कळदा आपल्याकडे इव्हन पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरांमधनं पालक अशा गोष्टी सांगतात की मॉल्समध्ये सुद्धा अशी लोक टपून बसलेली असतात. जेव्हा एखाद्या फॅमिलीबरोबर विशेष मूल दिसतं की ये बच्चा कब से ऐसा है, इसको कब से ऐसा है, आमच्याकडे एक बाबा आहेत त्यांना माहिती आहेत औषधं, ते ह्याला बरं करतील. हे अजून आजतागायत हे आम्ही स्वतः पण पर्सनली अनेक पालकांनी या गोष्टी फेस केलेल्या आहेत. तर अशा वेळेला आम्ही सपोर्ट ग्रुप म्हणून आमचं हे कर्तव्य समजतो की हे पालकांपर्यंत पोचलं पाहिजे की दॅट इज नॉट द पाथ, दॅट इज नॉट द करेक्ट पाथ. डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, ट्रीटमेंट केली पाहिजे, थेरपीज केल्या पाहिजेत. तुम्ही देवावर श्रद्धा ठेवा पण नवस सायास बुवा बाबा भोंदू बाबा नाही. त्या वाटेला चुकूनही जायचं नाही आहे, त्यांनी कुठलेही चमत्कार होणार नाही आहेत. आणि बऱ्याचदा या जेनेटिक कंडिशन, पर्टिक्युलरली डाऊन सिंड्रोम सारखी,
ही जेनेटिक कंडिशन आहे, ती बरी होणार नाही आहे. थेरपीनी, कन्सिस्टंट थेरपीनी आणि योग्य ट्रीटमेंटनी ते मूल नियर नॉर्मल आयुष्य जगू शकतं, समाजात सामावून जाऊ शकतं आणि क्वालिटी लाईफ त्या आईवडिलांना आणि मुलाला 100% मिळू शकतं. पण ते एफर्ट तुम्ही जर तशा पद्धतीने घेतलेत तर. आता तू बोलताना म्हणालीस की अशा मुलांना तर तुम्ही मुद्दाम अनेक कला शिकवायला बघता, स्पोर्ट्स शिकवायला बघता, स्विमिंग वगैरे. पण अशा ठिकाणी म्हणजे जेव्हा तुम्ही मुलांना असं शिकायला नेता तेव्हा सगळ्या ठिकाणी ह्या मुलांना सहज प्रवेश मिळतो का? म्हणजे उदाहरणार्थ जर स्विमिंग शिकावं असं एखाद्या आईला वाटत असेल आपल्या अशा मुलाने, तर तिथे स्विमिंग पूलवर त्या फॅकल्टीज यांना सहज प्रवेश देतात? सहजपणे उपलब्ध नसतात. खूप ठराविक कोच आहेत किंवा खूप ठराविक नृत्य गुरु आहेत, खूप ठराविक वाद्यवादन शिकवणारे गुरु आहेत की ज्यांना ही कला अवगत आहे ह्या मुलांना कसं शिकवायचं. सगळे कोच किंवा सगळे गुरु जे शिकवणारे आहेत, शिक्षक आहेत, त्यांना हे समजणार नाही की ह्या मुलांना त्यांच्या कलांनी कसं शिकवायचं किंवा सेन्सिटायझेशन नसतं बऱ्याच ठिकाणी झालेलं. त्यामुळे खेळाची ग्राउंड फॉर एक्झाम्पल किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे स्विमिंग पूल, म्हणजे आम्ही तर हे खूप पहिल्यापासून फेस केलेलं आहे की उन्हाळ्यात जी स्विमिंग पूल्सवरती गर्दी असते तिथे आम्ही आमच्या मुलांना नेणारच नाही. अर्थात जी वर्षभर पोहणारी असतात ती पोहतात, पण मग आमचे शिक्षक आम्हाला अशा वेळेला सांगतात की तेव्हा ना खूप ही आपली उन्हाळ्याची गर्दी असणार आहे, तुम्ही खूप सकाळी लवकर या किंवा संध्याकाळी या किंवा ह्या वेळेला या, म्हणजे तुम्हालाही त्रास होणार नाही. कारण त्यांनाही कळत असतं की ह्या मुलांच्या मागे किती एफर्ट असतो. ते स्वतः तो एफर्ट शिक्षक म्हणून घेत असतात. आणि नॉर्मल मूल जे 4 महिन्यात पोहायला शिकेल, 4 महिन्यांनी दुसरा स्ट्रोक शिकायला लागेल, ते सगळं शिकायला ह्या मुलांना महिनोन-महिने, वर्ष लागतात. किंवा नृत्य शिकतात, कथक, भरतनाट्यम मुली बऱ्याच शिकणाऱ्या आम्हाला माहिती आहेत विशेष गरजा असलेल्या. तर प्रत्येक बोल शिकायला, तोडा शिकायला, ताल शिकायला अनेक महिनोन-महिने त्यांना लागतात. ही त्यांच्या गुरूंची, पालकांची आणि त्यांची ही अथक मेहनत असते. नथिंग कम्स विथ अ मॅजिकल वॉन्ड. त्यामुळे मग पालक शोधत राहतात. सपोर्ट ग्रुपचा इथे हाही फायदा होतो की कुठे काय ॲक्टिव्हिटी उपलब्ध आहे, कोण विशेष मुलांना स्वीकारतं, विशेष मुलांना शिकवणारं कोण कुठे आपल्याला भेटेल, हे तुम्ही सांगू शकता. हे सांगू शकतो आम्ही एकमेकांना विथ फर्स्ट हँड फीडबॅक. सो त्याचा फायदा होतो. तुम्ही हे जे काम करताय ते पुण्याबाहेर ग्रामीण भागात पोहोचतंय का ग? अजून तरी आम्ही नवीन संस्था आहोत. सो आत्ता फिजिकली जे काम चालू आहेत, ॲक्टिव्हिटी चालू आहेत, ह्या मुख्यत्वे करून पुण्यात आहेत. पण सोशल मीडियाचा वापर करून की व्हॉट्सॲप आहे किंवा मागच्या वर्षी मी एक आकाशवाणीवर डाऊन सिंड्रोम अवेअरनेस मंथच्या निमित्ताने जवळजवळ अर्ध्या तासाची मुलाखत दिली होती. सो आकाशवाणी हे तर मीडियम सगळीकडे पोचणारं आहे खेड्यापाड्यात. त्याच्यातनं मी असाच प्रबोधनाचा एक प्रयत्न केला होता आणि मला नंतर भरपूर रिस्पॉन्स पण आला होता पालकांचा की त्यांना काय शंका होत्या किंवा असं बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट केलं होतं. सो ज्या लेवलवर मला संधी मिळत आहेत, अपॉर्च्युनिटीज समोर येत आहेत लोकांपर्यंत पोचण्याच्या, त्याचा मी नक्कीच फायदा घेते आहे आणि लोकांपर्यंत पोचते. पुढे भविष्यामध्ये असं जर काही करण्याची संधी मिळाली, अशी मला दिसली उपलब्धता तिथे की मी करू शकते पुण्याबाहेर जाऊन काही, तर मी अगदी आनंदाने ते काम करेन. वा. पण सरकारकडनं तुमच्या संस्थेला काही मदत किंवा आधार मिळतोय का? नाही, कारण ही प्रायव्हेट सेक्शन 8 NGO कंपनी आहे, नॉन प्रॉफिट कंपनी आहे. त्यामुळे आम्हाला सरकारची काही ग्रँट किंवा मदत असं नाही आहे. तर आम्ही डोनेशन्स आणि वेलविशर्सची मदत इन काइंड, इन डोनेशन फॉर्म किंवा व्हॉलंटिअरिंगच्या फॉर्ममध्ये किंवा फंडरेझिंग ॲक्टिव्हिटी ह्याच्यावरतीच आमचा मुख्यत्वे करून भर असतो. सो त्याच्या जोरावरच आम्ही सगळं काम पुढे नेत असतो. उन्मेष फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांनी काय करायचं? आमची संस्था पुण्यात काम करते मुख्यत्वे. तर मी माझा ईमेल ID देते, unmesh.foundation2022@gmail.com. या ईमेल IDला ते मेल करू शकतात. जयंती, हा इतका सेन्सिटिव्ह विषय आहे, पण तू इतकी सुंदर माहिती आम्हाला दिलीस साध्या शब्दांमध्ये. तू आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास, मी तुझे मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. मला तुम्ही ही संधी दिलीत सगळ्यांच्यापर्यंत पोचायची, कारण त्याच्याद्वारेच आम्ही समाज प्रबोधन करू शकतो. त्यामुळे मी पण तुमचे खूप आभार मानते
आणि पालकांना आणि समाजाला मी एवढंच सांगू इच्छिते की या मुलांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही जितकं मनापासून स्वीकाराल तितकं ते निर्मळ मनाचा समाज निर्माण होण्यासाठी उपयोगाचं आहे. कारण आम्हाला तेच सगळ्यात जास्त हवं असतं की स्वीकार हवा असतो. स्वीकार ही कुठल्याही प्रगतीची पहिली पायरी आहे. त्यामुळे आम्ही शक्य तेवढं समाजापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही आज ही संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमची. खूप खूप धन्यवाद. आजचा कार्यक्रम हा एका अत्यंत सेन्सिटिव्ह विषयावरचा होता. हा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात. नमस्कार.